नाही. न्यूजवर पण दाखवत नाही. पैसे घेतला का दाखवत नाही. न्यूजवर दाखवतात का? न्यूजवर पण दाखवत नाही. पैसे घेतला का? रूप से ब्लास्टिंग होती है। ब्लास्टिंग के पत्थर घर तक के आते हैं। सबके घरों में दरार पड़ गई है। हम कपड़े सुखाते हैं, जैसे कभी पापड़ बनाते हैं, बड़ी बनाते हैं, उसमें भी पूरी डस्ट आती है। और जैसे अभी हम लोग वहाँ पंचवटी के रहवासी थे, लेकिन अभी हमको आमगाव में रहना पड़ा। नमस्कार, मी नरेश बोपच्या सत्य बजावणी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सध्या गोंदिया जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे डोंगरगाव आणि भजेपार जे वासी आहेत ते आतापर्यंत डोंगरगाव भजियापार ह्या हद्दीमध्ये डांबर प्लांट आणि क्रेसर जे आहे त्याच्या बाजूला उपोषण करत होते, पण शासनाने पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष दिला नाही आणि आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे त्यांनी प्रहार संघटनेच्या सोबत गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आता उपोषण पुकारलेलं आहे आणि त्यांच्या आता तरी म्हणणं आहे की जोपर्यंत जिल्हा अधिकारी व प्रशासन या ठिकाणी येऊन आमचे निवेदन स्वीकार करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आणि हा आमचं आंदोलन उपोषण उग्र होणार। तर काय यांची मागणी आहे सविस्तर जाणून घेऊया या ठिकाणी उपस्थित असलेले भजेपारवासी तसेच डोंगरगाववासी यांच्याकडून। काय म्हणाल, आतापर्यंत आपण किती दिवस भजेपार डोंगरगाव या ठिकाणी उपोषणावर बसलो होता? 5 तारीखपासून आपण उपोषणाला बसलो आहोत ना। आतापर्यंत प्रशासनानं कोणतेही किसानाकडे कोणत्याही प्रमाणे लक्ष दिलं नाही, कोणतेही अधिकारी भेटीसाठी नाही आले। म्हणून आम्ही किसानीचे कामं सोडून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत आणि परस्पर हे बोलल्या पाहिजे की प्रशासनाचा हा एक मोठ्या प्रमाणे जो कार्यरत चालू आहे की ज्यांना ग्रामसभेनं कोणत्याही प्रकारची NOC न देताना अवैध ब्लास्टिंग, अवैध डांबर प्लांट याप्रमाणे शासनाची जोराजबट शासनाचा एक हुकुमशाही राज चालून आहे आणि याप्रमाणे आमच्या जीवाला, आमच्या घरांना सगळे हानी होत आहे। तरी पण शासनाने आजपर्यंत कोणत्याही प्रमाणे दखल घेतली नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचे न्याय मिळाले नाही। म्हणून आम्ही जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर आम्ही इथं उपोषणाला बसलो। आता सध्या असे आपल्या भाषणातून ऐकायला मिळालं की आम्ही सध्या तर जेव्हापर्यंत आमच्याशी भेटी घ्यायला अधिकारी लोक येणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून आपला उपोषण बंद करणार नाही। आम्ही इथंच उपोषण करू। या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत या भजेपार जे गाव आहे, ज्या गावामध्ये डांबर प्लांट आणि क्रेसर आहे, त्या गावच्या सरपंच मॅडम आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया। किती दिवसपर्यंत भजेपार डोंगरगाव या ठिकाणी उपोषणावर बसले, कोण कोण आले, काय त्यांच्या प्रत्युत्तर होता, आता कशा करता तुम्हाला जिल्हा परिषदच्या समोर येण्याची गरज पडली? 5 तारखेपासून उपोषणावर बसलेले आहे माझी गावची जनता। एवढा त्रास सहन करून त्याच्या डस्टच्या जागेमध्ये बसलेली आहे उपोषणाकरिता की आजूबाजूला फ्रेश वातावरण नाही आहे, तरी प्रशासन का जागा होत नाही हेच कळत नाही मला। आणि आलेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेली जी त्यांनी जी दिलेली आहे बातमी दिलेली आहे ती सुद्धा पूर्ण नाही आहे। आता ADO साहेबांनी जी आदेश काढला त्याच्यामध्ये 133 त्यांनी जो शब्द लिहिलेला आहे की थांबविण्यात यावा, डांबर प्लांट थांबविण्यात यावा आणि ब्लास्टिंगसुद्धा थांबविण्यात यावे, परंतु थांबविण्यात यावे याचे कायमस्वरूपी बांधलं पाहिजे जनतेला। यानंतर कधी चालू व्हायला नको, कारण थांबविण्यात यावे केव्हापर्यंत थांबविण्यात यावे, कायमचं थांबविण्यात यावे की काही तात्पुरतं थांबविण्यात यावा असं स्पष्ट लेखी पाहिजे होता, पण असं कोणताही त्यांनी आदेश दिलेला नाही आहे। फक्त थांबविण्यात यावे एवढा शब्द तेथे लिहिलेला आहे। डांबर प्लांट आणि ब्लास्टिंग थांबविण्यात यावे एवढ्यामध्ये भागणार नाही माझ्या जनतेच्या। त्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे शासनाने आणि आज त्यांनी प्रहारला नाव घेतली आहे। प्रहार त्यांच्याशी पाठीशी आहे आणि आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांनी आमरण उपोषण ठेवलेलं आहे। तरी आतापर्यंत कोणीही अधिकारी किंवा कोणी येऊन त्यांच्या समस्या जाणून घेत नाही आणि भेटी देत नाही आणि कोणती समस्या एकामेकाशी बोलणं करून काही कमी जास्त होऊ शकत असेल तर त्याच्यासुद्धा ते बोलायला सुद्धा तयार नाही आहेत। यावर मला असं वाटते की प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नाही।
या आता जे पत्र जे आपण उल्लेख केला ते पत्र केव्हा दिलेलं आहे, केव्हा आला? 24/1/2024 मध्ये मला भेटलेला आहे. कोतवालांनी आणून दिलेला आहे तो पत्र एनजीओ साहेबांचा. आणि त्यामध्ये त्यांनी डांबर प्लांट थांबवावे आणि प्लास्टिक थांबवावे. जर गैर अर्जदार हे करणार नाही तर 133 कलम अन्वये त्यांना कारवाई करण्यात येईल असं त्यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये. रूप से ब्लास्टिंग होती है, ब्लास्टिंग के पत्थर घर तक के आते हैं, सबके घरों में दरार पड़ गई है. हम कपड़े सुखाते हैं, जैसे कभी पापड़ बनाते हैं, बड़ी बनाते हैं, उसमें भी पूरी डस्ट आती है. और जैसे अभी हम लोग वहाँ पंचवटी के रहवासी थे, लेकिन अभी हमको आमगांव में रहना पड़ा. कुछ अवैध प्रकार का डस्ट आता था, भूकंप जैसे लगता है, ऐसा लगता है कि भूकंप आ गया. कांच भी टूट गए, हमारे जो टावर है घर में उसके कांच पत्थर आने से टूट गए. है पानी में काला काला सा परत जमती है डामर प्लांट की. और वहाँ ट्रक जो चलते हैं उसकी भी डस्ट आती है. 5 महिला है जिनका गर्भपात हो गया. एक लड़की है जिसको हार्ट की समस्या है और मुझे वेल्स पाल्सी की समस्या हुई थी, जिससे मैंने 1 साल तक के उसकी समस्या झेली. और प्रशासन तो अभी तक के सोई हुई है, अभी तक के कोई न्याय नहीं मिला. हम लोग आंदोलन 26 दिन हो गए, तब से आंदोलन हमारा चालू है. मकान में भेगा भी गिरी है, तिलोड़ी आई है, किसी का झोपड़ी है तो वो भी गिर गई है. एक बच्चा है जिसको डामर प्लांट चालू होता है तो उसको उसकी सेंट बहुत अच्छी लगती है. उसको नागपुर से ला लिए है, ब्रांड में उसका थोड़ा सा दिखा रहा है. खेती में एक महिला रहती है जो खेती करती है. जब ब्लास्टिंग का जब टाइम आता है तो महिला को हाथ पकड़ के बाहर निकाला जाता है कि हमारी ब्लास्टिंग हो रही है. ऐसे प्रकार से कर रहे हैं. खेती भी बहुत नुकसान में है खेती वाले. या डांबर प्लांट आणि ब्लास्टिंगमुळे जे भजेपार ग्रामवासी आहेत सर त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी लागूनच झुडपी जंगल आहे सर. झुडपी जंगल म्हटलं की त्याच्यामध्ये वन्यजीव प्राणी सगळेच येतात सर. त्यांच्या वन्यजीव प्राणी यांच्या जीवावर सुद्धा धोका निर्माण झालेला आहे सर. आणि ग्रामस्थ लोकांच्या आरोग्यावर सुद्धा दुष्परिणाम झालेला आहे सर. खूप लोकांना श्वसन म्हणजे श्वास घेण्यामध्ये त्रास होत आहे, डोळ्यातून आसू निघणे. काही लोक आपल्या आता हार्ट पेशंटसुद्धा आहेत सर, त्यांनासुद्धा खूप त्रास होत आहे सर. तर आता आज विशेष काय मागणी आहे? आज म्हणजे या ठिकाणी बघूया जिल्हाधिकारी येऊन भेटेल असा काही? हां सर, आमची मागणी हीच आहे सर, जे तुम्ही डांबर प्लांटची त्यांना जी परवानगी दिलेली आहे सर, कोणत्या कायद्यानुसार कोणत्या अटीची पूर्तता करून आपण त्या ठिकाणी परमिशन दिलेले आहे त्याची सखोल चौकशी करा. आम्ही एक स्वतःसाठी न्याय तर मागतच आहोत, पण आमच्या नजरेनं सर आम्ही शासनाचा जो चोर आहे, जो शासनाची चोरी करतो आहे, ते सुद्धा पकडण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सर. आम्ही स्वतःसाठी न्यायासोबत शासनाची त्या ठिकाणी चोरी होताना सुद्धा दिसत आहे सर. तर आपल्यासोबत प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत. काय म्हणाल, मागील दिवसामध्ये भजेपारवासी आणि डोंगरगाववासी संपावर बसलेले होते, तर आपण कसे काय त्यांना एका एक म्हणजे पाठिंबा दिलेला हा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर, आता त्याच्या पाठिंबा देऊन बसलेला आहात. सविस्तर पूर्ण प्रकरणावर काय बोला? हा प्रकरण अत्यंत गंभीर आहे. प्रहारचा जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे तक्रार नाहीतर एक बातमी आली किंवा असा प्रकार भजेपारमध्ये चालू आहे. मी स्वतः भाऊच्या दौऱ्यात निवडायला असताना सुद्धा वेळात वेळ काढून भजेपारला भेट दिली आणि जेव्हा चित्र बघितलं तर सगळे नियम धाब्यावर बसवून सगळ्या इनुस्या देऊन अवैधरित्या गौण खनिज आणि डांबर प्लांट तिथे चालू आहेत असे निदर्शनास आले. कारण ज्या गावामध्ये 50 फुटावर शाळा असेल आणि 50 फुटाच्या आतमध्ये ब्लास्टिंग होत असेल, डांबर होत असेल, त्यांच्या लोकांच्या सांगण्यानुसार तिथले मुलं डांबरच्या वासेच्या आधी जातात. लोकांना जर्जर आजार होत आहेत. नागपूरसारख्या ठिकाणून परत आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वेळ नव्हती तरी भाऊ 21 तारखेला येणार होते. इथले 50-60 लोक आले आणि भाऊच्या समोर अक्षरशः लढत होते. त्यांनी पूर्ण फाईल भाऊला दिली. भाऊंना मला पुन्हा आदेशित केले का तुम्ही तिथला चित्र पूर्ण बघून या. पुन्हा तिथं आलो आणि पूर्ण खदानाचा सर्वे केला. सगळ्या गोष्टी इथं असं निदर्शनास आलं की खरोखरच नियम धाब्यावर बसून त्या सगळ्या त्यांना पुरवून म्हणजे ज्यांना म्हणतात मंजुऱ्या दिल्या, ह्या दिल्या नाही दिल्या की अवैधच चालू आहे हे आम्हाला सांगता येणार नाही.
परंतु 5 तारखेपासून जे शेतकरी बसल्यात आपली रोजी रोटी सगळं यांच्या कुठेतरी प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी त्यांचा समाधान करायला पाहिजे. हे प्रहार तंत्र आणि मानवी दृष्टीने हे होणं गरजेचे होते, परंतु ते झालं नाही मधून यामध्ये प्रहार हा नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने राहणारा पक्ष आहे. भाऊच्या कालचे सुद्धा परवाचं स्टेटमेंट आहे की माझ्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे, नंतर शिंदे साहेब महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगानेच आम्ही वेळोवेळी, तुम्हाला माहीत असेल, आमगाव सावलेकसा ब्लॉकमध्ये आम्ही अर्धनग्न आंदोलन केलं, विहिरीमध्ये उतरून आंदोलन केलं. माझ्यावर 2 वर्षामध्ये 12 गुन्हे दाखल आहेत आणि अजून गुन्हे दाखल झाले तरी काही, पण ते कोणासाठी? आम्ही आपल्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यासाठी करत आहोत. आम्ही शेतकऱ्याला न्याय हक्क देण्यासाठी कधीही कमी पडणार नाही, कारण आम्ही भाऊच्या विचाराला चालणारे आम्ही या पक्षामध्ये काम करत आहोत. आम्हाला सुद्धा मोठ्या पक्षात काम करतात. इथले जेवढे काही राजकारणी आहेत हे सगळे ओळखतात महेंद्र भांडारकर कोण आहे म्हणून, नाही तर सगळे संपूर्ण जिल्ह्याचे सरपंच सुद्धा ओळखतात, हे तुम्हाला सांगू इच्छितो. पण आपल्या मनाला जर काही करून घ्यायचं असेल तर लहान कुटुंब, सुखी कुटुंब आपण आपल्या मनाला इथं करू शकतो. म्हणून या शेतकऱ्यांच्या आणि या डांबर प्लांटच्या विरोधात आम्हाला फक्त त्यांनी येऊन इथं सांगावं की आम्ही दिलेल्या सगळ्या दस्तावेज एनओसी हे कायद्याला धरून आहेत, तुम्ही आंदोलन आमची मंदरणी, नाहीतर आम्हाला समजावून सांगा आम्ही आपलं आंदोलन. पण हे जर नियमाला धाब्याला धरून जर होत असतील तर आम्ही येत्या काही दिवसामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन आणि येत्या 8 दिवसामध्ये नागपूर हायकोर्टामध्ये या सर्व लोकांच्या वतीनं प्रहार जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल करेल. याच्यामध्ये संबंधित जे काही अधिकारी दोषी असतील, जे काही सगळे कर्मचारी किंवा जे याच्यामध्ये दोषी असतील, या सगळ्यांना कशा पद्धतीनं अटकवता येईल, त्यांना भाजपावर कसा न्याय मिळवून देता येईल, यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करून एवढेच मी बोलतो. आणि हा जो निर्दयी, ज्याला हत्याकांडच म्हणता येईल मानवी दृष्टिकोनानं, हा बरोबर नाही. कारण जेव्हा आपला मूल जातो तेव्हाच दुःख कळते. म्हणून माझी मागणी आहे की AC रूममध्ये बसून कारभार चालत नाही, तर फक्त ग्राउंडवर जाऊन जर कारभार बघितला तर खरोखर शब्द ऐकायला मिळाला की जिल्हाधिकारी किंवा कोणतरी येत नाही तोपर्यंत आम्ही आज इथं जिल्हाधिकारी किंवा हे आमचं आंदोलन भाजपाला चालूच आहे. जोपर्यंत आमच्यासोबत चर्चा होणार नाही, आम्ही हा आंदोलन खेड्यातल्या लोकांपर्यंत शहरात आवाज पोहोचायला पाहिजे, मीडिया यायला पाहिजे. हा त्याच्यासाठी लाखनिक धरणे उपोषण आपण 1 दिवसासाठी इथं करण्याचा प्रयत्न केला. जर चर्चेला नाही आले तर आमचा तिथं आंदोलन चालूच आहे, तो कंटिन्यूमध्ये चालू राहील. आणि आता तो येत्या 8 दिवसात उग्र रूपात होईल. कारण तशी कारण येत्या काही काळामध्ये वेळ आली तर मी भाऊला आणण्याचा सुद्धा त्या स्थळावर 100%, कारण भाऊंना यांनी शब्द दिलेला आहे तर मी त्या ठिकाणी येतो. आम्ही भाऊसंग संपर्क केला. येत्या काही वेळामध्येच भाऊ तसे काय निर्देश देतात त्या स्थळावर याच्यावर आमचं सगळं आंदोलन राहील. परंतु आंदोलन हा आमचा संपलेला नाही, फक्त स्थळ हा इथला आहे गोंदियाचा. आमचं आंदोलन भाजपावासियांचं चालू आहे, त्याला आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहतात. म्हणून आंदोलन जोपर्यंत आमचं समाधान होणार नाही तोपर्यंत चालूच राहील. तर हे होते प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष. यांचं असं म्हणणं आहे की एक बातमी आपल्याला मिळाली, त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही दखल घेतला. बच्चूभाऊ कडू यांना याची माहिती दिली. त्यांनी मला घटनास्थळी जाण्याकरिता सांगितलं आणि मी घटनास्थळी गेलो आणि वस्तुस्थिती बघितलो तर एक विकट परिस्थिती होती. म्हणून मी यांना समर्थन दिलेलं आहे आणि आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेलो आहोत. जोपर्यंत शासन प्रशासन आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसू आणि 8 दिवसाच्या आत जर दखल घेतली नाही तर हे जो प्रकरण आहे हे कोर्टात जाईल असे त्यांनी सांगितले आहे. तर असाच बातमी करता सत्यवजान न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बंद करो धरती हमारी माता है, जन्म जन्म का नाता है। धरती हमारी माता है, जन्म जन्म का नाता है। अगर ध्यान से जीना होगा डामर प्लांट को जाना होगा। अगर ध्यान से जीना होगा डामर प्लांट को जाना होगा। अगर ध्यान से जीना होगा डामर प्लांट को जाना होगा। जाना होगा जाना होगा जाना होगा जाना होगा। डामर प्लांट को जाना होगा जाना होगा जाना होगा। त्याबद्दल तुमचं अत्यंत ऋणी आहे. कारण आपल्या हक्कासाठी जर आपणच नाही लढलो तर तुमच्या